काल एका राजकीय पक्षाला मान्यता मिळाली। केंद्रीय निवडणूक आयोगाने एका पक्षाला काल मान्यता दिली। त्या पक्षाचं नाव आहे राजर्षी शाहू विकास आघाडी असं त्या पक्षाचं नाव आहे। त्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत किंवा ज्यांनी तो पक्ष नोंदणी केला त्यांचं नाव आहे संजय पाटील यड्रावकर। संजय पाटील यड्रावकर हे माजी राज्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे धाकटे बंधू। संजय पाटील यड्रावकर हे आता सूतगिरणीचे चेअरमन आहेत। यापूर्वी ते जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि बऱ्याच सामाजिक उपक्रमात वगैरे त्यांचा सहभाग असतो। आणि त्यांनी ह्या पक्षाच्या नावावरती यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था असेल, नगर परिषदमध्ये आघाडी असेल, त्याच्यावरती त्या नावावरती निवडणुका लढवल्या होत्या आणि काल अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली आणि तसं पत्र त्यांना सुपूर्द केलं। तर आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात म्हणा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पक्षाची एंट्री झालेली आहे। त्या पक्षाचं जसं रजिस्ट्रेशन झालं, त्यांना मान्यता मिळाली, तसंच त्यांना नुसतं म्हणजे विधानसभेसाठी सुद्धा त्यांना उमेदवार देण्यासाठी परवानगी मिळालेली आहे त्या पक्षाकडून अधिकृतरित्या। ही परवानगी मिळाल्यानंतर कोल्हापुरात अनेक पक्ष आहेत छोटे छोटे, ताराराणी आघाडी असेल आघाडींची, त्यानंतर जनस्वराज्य शक्ती पक्ष असेल आणि ह्यापेक्षा सर्वात जुना प्रजासंस्थान परिषद नावाचा एक पक्ष होता। आता त्या पक्षाचं काय झालं हे माहिती नाही, परंतु असे पक्ष स्थानिक आघाड्या वगैरे होता। पण या आता आघाडीला राजर्षी शाहू विकास आघाडीला मान्यता मिळालेली आहे। ही मान्यता मिळाल्यानंतर आत्ता राजकारण काय होणार किंवा राजकारणाची गणितं कशी बदलणार किंवा समीकरणं कशी बदलणार हे बघायला गेलं तर संजय पाटील यड्रावकर असतील, राजेंद्र पाटील यड्रावकर असतील, यड्रावकर गटाचा म्हणून प्रभाव असणारे 3 मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ। 3 मतदारसंघापैकी एक त्यांचं होम पिच म्हणजे शिरोळमधून स्वतः राजेंद्र पाटील यड्रावकर हे सध्या आमदार आहेत। ते अपक्ष होते, म्हणजे आता तर त्यांचा स्वतःचा पक्ष झाला, त्यामुळे शिरोळसुद्धा ते राजर्षी शाहू विकास आघाडीकडून लढवतील। त्यानंतरचे 2 मतदारसंघ राहिलेले म्हणजे एक इचलकरंजी आणि दुसरा हातकणंगले मतदारसंघ, हातकणंगले विधानसभा मतदारसंघ। इचलकरंजीमध्ये कोल्हापूर जिल्हा सूतगिरणी आहे, त्यानंतर शरद कॉलेज जे आहे इंजिनिअरिंगचं कॉलेज ते इचलकरंजीच्या आसपासच आहे आणि इचलकरंजीशी त्यांचं चांगलं संबंध आहेत। त्यामुळं इचलकरंजी मतदारसंघात देखील त्यांच्या पक्षाला उमेदवार मिळतील आणि चांगली मतंसुद्धा मिळतील अशी परिस्थिती आहे। त्यामुळे इचलकरंजीतून सुद्धा ते उमेदवार उभे करू शकतात। हातकणंगले परिसरात जर बघायला गेला तर नरंदे इथं शरद सहकारी साखर कारखाना आहे। ह्या साखर कारखान्याला त्या भागातला शेतकरी देखील सभासद आहे। तो ऊस घालवणारा शेतकरी बराच तिथला आहे आणि तिथल्या देखील परिसरात हातकणंगले परिसरात यड्रावकर गटाचं वर्चस्व जे आहे ते कायम आहे। काही स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा त्यांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे हातकणंगले मतदारसंघात देखील तो मतदारसंघ आरक्षित आहे, राखीव आहे, तरीसुद्धा तिथं उमेदवार देऊन उमेदवार निवडून आणण्या इतपत ताकद 100% यड्रावकर गटाकडे आहे। यापूर्वी जनस्वराज्य शक्ती पक्ष, विनय कोरे यांचा पक्ष आहे तो, त्या पक्षाकडून हातकणंगलेमध्ये राजीव वावळे हे उमेदवार होते आणि ते निवडूनही आले होते। जनस्वराज्य शक्तीचे तेव्हा 2 आमदार निवडून आले होते, स्वतः विनय कोरे आणि आवळे असे 2 आमदार निवडून आल्यानंतर विनय कोरे यांना मंत्रिपद मिळालं होतं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यावेळी आघाडी होती त्या आघाडीत सरकारमध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षसुद्धा सामील झाला होता आणि त्यांना देखील मंत्रिपद मिळालेलं होतं। आत्ता ह्या सर्वच विधानसभा मतदारसंघात, ह्या 3ही विधानसभा मतदारसंघात शिरोळ असेल, हातकणंगले असेल किंवा इचलकरंजी असेल, ह्या 3ही मतदारसंघात इच्छुकांची गर्दी मोठी आहे। विशेषतः इचलकरंजीमध्ये इच्छुकांची गर्दी जास्त आहे आणि त्यातून फॉर्म भरणारच अशा तयारीचे बरेच लोक आहेत। तिथे काही लोकांना पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता फार कमी आहे। त्यावेळी असे काही प्रभावी लोकसुद्धा यड्रावकर यांच्या पक्षात येऊ शकतात शाहू विकास आघाडीमध्ये। त्यानंतर हातकणंगले मतदारसंघ आहे, तिथे देखील इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत। तिथे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने आहेत, ते मूळचे शिरोळचे, पण हातकणंगलेमधून त्यांनी मागील निवडणूक लढवलेली होती। त्यामुळे
हातकणंगले आणि इचलकरंजी इथे इच्छुक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि सगळ्यांचं समाधान महायुती किंवा महाविकास आघाडी करू शकत नसल्यामुळे बंडखोरी ही होणार आणि बंडखोरीला तोंड फुटण्याचं काम किंवा जे काही वाचा फोडण्याचं काम असतं ते राजर्षी शाहू विकास आघाडी करू शकते. यड्रावकरांचा नवा पक्ष करू शकतो आणि त्यातून जर उमेदवार उभे राहिले तर हातकणंगलेमध्ये चांगली ताकद आहे. त्या अधिक उमेदवार जर असतील तर जिंकण्याचं मार्जिन हे फार कमी होतं. त्यामुळं हातकणंगलेच्या जागेवरती एखाद्या वेळेला उमेदवार विजयीसुद्धा होऊ शकतो. इचलकरंजीत देखील तशी शक्यता आहे, कारण इच्छुकांची गर्दी इतकी मोठी असते की मतांचं विभाजन फार सगळ्या लोकात होतं, विविध जाती धर्मात होतं. प्रत्येक पॅटर्नमध्ये मतदार विभागाला जातो आणि त्यावेळी जी मतं जिंकण्यासाठी लागतात ती फारच कमी थोडकी लागतात आणि तशी मतं मिळवण्याची शक्यता राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांची असू शकते, तयार होऊ शकते. जर शिरोळमधून यड्रावकर आमदार झाले आणि त्यांच्यासोबत आणखी एक आमदार झाला तर पक्षाच्या नव्या पदार्पणातच पहिल्याच ज्यावेळी मान्यता मिळाली तेव्हाच दोन ते तीन आमदार जर जाणार गेले तर एक प्रकारचं नवीन सरकारमध्ये देखील फार चुरशीची ही निवडणूक होणार आहे. कारण लाडकी बहीण योजना देऊन आणि इतर लाडका भाऊ योजना, आता नवीन वयोश्री योजना आणल्या, अशा योजना आणून कुठेतरी एकनाथ शिंदे सरकार म्हणजे महायुती सरकार हे एकत्रितपणे येऊन लोकसभेला जे डॅमेज झालेलं होतं ते थोडं कसं कमी करता येईल ह्याची व्यूहरचना अगदी योग्यरित्या केली आहे. त्यामुळे ह्या सर्वाचा फायदा जेणेकरून महायुतीला होणार आहे. पण त्याचवेळी महाविकास आघाडीकडे पण मुद्दे आहेत. गद्दारी आहे किंवा 50 खोके एकदम ओके, अशा काही गोष्टी आहेत महाविकास आघाडीकडे सुद्धा आणि ज्याचा प्रभाव म्हणजे राज्यातील जाती किंवा धार्मिक तणाव असतील, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, त्यावरून लोक भडकलेले सुद्धा आहेत. त्यावेळी अशावेळी ह्या सर्व चुरशीच्या निवडणुकीत अपक्षांचं वजन हे फार मोठं असतं. त्यामुळे जर राजर्षी शाहू विकास आघाडी ह्या यड्रावकरांच्या नव्या पक्षाचे उमेदवार जर निवडून आले तर पुढे जाऊन जे मंत्रिपद पुन्हा परत एकदा नवीन सरकार आल्यानंतर गेलं ते देखील मंत्रिपद कॅबिनेटपर्यंत मिळू शकतं. कारण विनय कोरेंना यापूर्वी कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं होतं 2च आमदारांच्या जीवावर. तर असा हा नवीन प्रयोग झालेला आहे. राजर्षी शाहू विकास आघाडी हा पक्ष, नवीन पक्ष तुम्हाला यशस्वी होईल असं वाटतं का? आणि ह्या 3 जागेंवर इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळ ह्या 3 मतदारसंघात काय होतं याबद्दल ही तुमची माहिती किंवा तुमची जी काही मतं असतील ती कमेंट करून कळवा. धन्यवाद. थँक्यू.